पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांब, एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक। माझं वाक्य मनावरती मेंदूवरती कोरून ठेव। या स्पर्धेमध्ये तुला फक्त जिंकायचंय। मुक्ता नगरकर विजयी झाल्या बास। आणि जर का तू न जिंकता आलीस तर या घराचा उंबरठा मी ओलांडू देणार नाही तुला। आणि जर का तू जिंकून आलीस तर संपूर्ण गावामध्ये तुझी मिरवणूक काढीन मी। डोक्यावर घेऊन नाचेन तुला, जगाला ओरडून सांगेन सगळ्यात मोठी संबळ वादक, लोकप्रिय कलाकार मुक्ता नगरकर ही माझी सून आहे। सगळ्यांना ओरडून सांगेन मी, ही माझी सून आहे। काय घडतंय वैजंती? काय बघतीये म्या? नाही नाही, शक्य नाही, शक्य नाही। पर मुक्तानं समज शक्य करून दावले ग। मुक्ता जिंकायचं आहे, लक्षात ठेव। तू मला मुलीसारखी आहेस। तू बरोबर म्हणायचीस, मी तुम्हाला एक दिवस दादा जिंकून दाखवेन। जिंकलंच बाळतोस। संबळ वादनासाठी घराच्या बाहेर जायची गरज नाही। इथे स्वतःच्या घरात वाजवायचा संबळ, या देवीच्या समोर वाजवायचा। आर रावसाहेब नगरकर तुझ्या पाठीशी उभा आहे। कोणी तुला अडवू शकत नाही। तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाजव। अगं विश्वासच बसत नाही। काय घडलंय काय आज? अगं हेच तर हवं होतं ना आपल्याला एवढे दिवस। हे बघ मुक्ता, स्पर्धेत काय होईल ते होईल, पण आज अगं तुझ्या जिद्दीचा, तुझ्या धडपडीचा विजय झालाय। फक्त माझ्या जिद्दीचा नाही, तुमच्या विश्वासाचा सुद्धा। तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले नसते ना तर मी स्पर्धेत कधी भागच घेतला नसता। माझ्या हातात आज हा संबळ असता। दुसरी माझी देवी आहे। आज समजलं माझ्या समोर एवढी आव्हानं का उभी केली, काय एवढी माई परीक्षा बघत होती। कारण तुला मुक्ताला ताव उंच लाखून कोणत्या पण लढाईसाठी तयार करायचं होतं। मोठमोठ्या अडचणी समोर ठेवून मी काही झालं तरी मी मोडून जात नाही, तुटून जात नाही ना। काळजी पोटीच तू हे सगळं केलंस। पण देवी आई, माझी लढाई अजून संपलेली नाही। दादांनी मला साथ दिलीये, माझी जबाबदारी अजून वाढलीये, ती कुठंच कमी पडणार नाही। तू फक्त माझी साथ सोडू नको।
मुक्ता, अगं खरंच आज अशक्य अशी गोष्ट घडली. अगं चक्क दादा तुझे पाठीराखे म्हणून उभे आहेत. त्यांनी तुला संबळ वाजवायला पण परवानगी दिलीये. मुक्ता मला सांग, ही बातमी ऐकून सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल असं तुला वाटतंय? आई नन्ना, माझ्या लक्षात कसं नाही आलं? फोन लावून द्या ना. हो हो, हे बघ फोन डायल केलाय, बोल. हॅलो. हा मुक्ता, बरं आहे ना बाळा? बरं नाही अण्णा, लय चांगलंय. तुम्हाला सगळ्यांना लय म्हणजे लय आनंदाची बातमी द्यायची. हा का? बाई तुम्ही आई कुठे आहे? तिला पण बोलवा ना. हा मग थांब, बोलवितो थांब. ए कुसुम, कुसुम, अगं ये इकडं पटकनी. काय हो, काय झालं? कामाच्या वेळी कशाला कसा तांदीत? अगं बाई, मुक्ताचा फोन आहे, तिला काहीतरी सांगायचंय आपल्याला. मग सांगा म्हणा की पटकन. थांब थांब थांब, पण आवाज मोठा करतो ना, ते मला येते, ते शिकवलंय बघ. हा मुक्ता, स्पीकर फोनवर आम्ही टाकलाय फोन, बोल तू. आई, मावा वनवास संपला. दादांनी मला मुलगी म्हणून हाक मारली. ते रेणुकाताईंसारखंच मायावर लय जीव लावताय. काय सांगते? मुक्ते, पण ते आधी सारखं नाटक तर करत नाहीयेत ना? नाही आई, ते खरोखर बदललेत. माईशेचं प्रेम मला त्यांच्या डोळ्यात दिसतंय. आणि आज तर तुम्ही विचारच करू शकणार नाही असं घडलंय. काय ग? हा ग, सांग की पटकन, ऐकायला कान तरसलेत. आई, दादांनी मला या घरात संबळ वाजवायची परवानगी दिली. स्पर्धेत जिंकायचंच हे पण बजावून त्यांनी सांगितलंय. हा ग, काय ऐकून राहिले मी? काय सांगतेस? हो तर विश्वासच बसना झालंय. खरं सांगते आई, दादा रावसाहेब म्हणून नाही, माय बाप म्हणून माय पाठीशी आता उभे राहिले. देवी आई ना आपलं गारानं ऐकलं बघ. आई, अण्णा काही बोलत का नाहीयेत? अहो बोला की, पोरगी बोला ती. काय झालं? त्यांना भरून आलंय बघ. आई बोलता येईना झालं. आई, तू त्यांना सांग, रडू नका. आता मुक्ताच्या आयुष्यात फक्त आणि फक्त चांगलं घडणार आहे. आता मुक्ताची काळजी नाही करायची. वय ठेवते. हा. हो, हा रडू नका हो. असं आनंदाच्या बातमीला रडायचं नाही. आपली लेक काय म्हणाली? रडायचं नाही. आता सगळं चांगलं होणार आहे बघा. पण कुसुम, हे असं चांगलं होण्यासाठी किती सोसले माझ्या लेकरांना.
या एका चांगल्यासाठी रोज रोज तिळतिळ मरत होत मावं लेकरू. किती तो अपमान, किती तो त्रास, किती ते टोमणे आणि किती ते खाऊ की गिळू पाहणाऱ्या नजरा, किती सहन करायचं माणसानं. पण माई मुक्ता जागची हल्ली नाही बघ, हल्ली नाही जागती. जास्त असं पण वागू शकली असती. तिच्या जागी दुसरी एखादी असती ना तर छोट्या मालकांच्या जीवावर एकेकाच्या अंगावर थया थया नाचली असती. नाही, पण माई मुक्ता तशी नाही. हे कधी कोणाला उलटून उत्तर दिलं नाही. ती स्वतःची पायरी कधी सोडली नाही तिनं. संयमानं प्रेमानं तिनं जिंकलं सगळ्यांना. युद्ध केल्या बिगर पण समोरच्याला जिंकता येतं हे दाखवून दिलं माय पोरीनं. इथं तेवढ्यात श्रीमंतीत या गरीब बापाची मान ताट ठेवली तिनं. आता ह्यो आत्माराम त्या नगरकरांच्या घरात ताठ मानेनं जाऊ शकतो. आज तर तिने मोठ्या मालकांना पण जिंकून घेतलं. मोठ्या मालकांनी तिला नुसती संबळ वाजवायची परवानगी नाही दिली. या आत्मारामची कला जिवंत ठेवण्याची परवानगी दिलेली. दम्यानं बापाचा श्वास तुटत असताना बापाचा खरा श्वास असलेला संबळ तिने सुटू द्याला नाही. लय अभिमान वाटतो मुक्ते तुझा, लय अभिमान वाटतो मला, लय अभिमान वाटतो मला. माझ्यासाठी तर आनंदाची गोष्ट हीच आहे की माझ्या लेकीला आता काहीच सासुरवा सोसावा नाही लागणार आहे. त्या घरात ती मोकळा श्वास घेणार आणि फक्त छोट्या मालकांची बायको म्हणून नाही तर नगरकरांची सून म्हणून मानानं जगणार आहे. जया, अगं रडू नकोस ना प्लीज. रेणुकाताई सांग ना तू. अगं रडू दे तिला. आता एवढं घडल्यावर ती तरी काय करणार बिचारी. आपल्या वागणुकीचा त्रास आपल्या मुलीला होतोय एवढी साधी गोष्ट कळत नाही आत्या आणि मामाला. पुन्हा पुन्हा तीच चूक कशी करू शकतात ग ते. मामाचं जाऊ दे पण आत्याला तरी कळायला नको का. तुम्हाला माहितीये का, मी मागच्या वेळेस ना त्यांना खूप समजावून सांगितलं होतं पण त्यांनी काय केलं ग. त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं. दुसऱ्यांदा माझ्या डोळ्यासमोर ना त्याचा एवढा मोठा अपमान होतोय. अरे बापरे, कायम खळखळून हसणाऱ्या गोड मुलीला खळखळून रडता पण येते तर. पण नाही या, रडताना अजिबात गोड दिसत नाही. मग काय करायला पाहिजे. मस्तपैकी हसवायला पाहिजे. वहिनी, दादा मामा त्यांच्यासोबत काय करतील ग. त्यांना कायमचं हकलून तर नाही ना देणार. नाही ग, आणि त्यांनी असं केलं तर अगं ते कुठे जातील. त्यांच्याकडे तर घर पण नाहीये. असं काही होणार नाही. दादा किती चिडले असले ना तरी ती त्यांची बहीण आहे. ते तिला असं रस्त्यावर देऊन देतील का. ते असं करू शकतात. त्यांचा राग ना खूप डेंजर आहे. अगं त्यांचा राग डेंजर जरी असला तरी रिलेशन कळतात त्यांना. आणि कसं आहे ना जया, चुका करणाऱ्यांना थोडी का होईना शिक्षाही व्हायलाच पाहिजे. नाहीतर आपण चुकतोय हे त्यांना कसं समजणार. त्यामुळे त्यांना जरी शिक्षा झाली तरी होऊ दे, त्यांच्या भल्यासाठी असं समज. वहिनी, तू किती चांगली आहेस ग. माझ्या बाबांनी तुला किती त्रास दिला आणि माझी आई तिथे तुला नको नको ते बोलत असते. पण तू कधीच त्यांचा राग नाही केलास. राग पण करत नाही आणि रडत पण नाही. मी तर किती रडायला पाहिजे पण मी रडते का.
नाही, आयुष्यात असे प्रसंग येत असतात. आपल्याला सगळ्यात जास्त त्रास आपल्या जवळच्या माणसांपासूनच होतो. पण आपण धीट राहायचं. आपलं मन किती दुखो, स्वतःशिवाय कोणालाही नाही समजायला पाहिजे. तू मोठी झाली आहेस ना, हळूहळू आपण हुशार होत जायचं. होणार ना हुशार? काय गाई, काही बोलायचंय का? म्हणजे मी जशी आता मुक्ताची माफी मागितली, माझ्या चुका कबूल केल्या, तर तसं काही तुला माझी माफी मागायची आहे का? या माफी मागितल्यानं तुला जर बरं वाटत असेल तर ते बी करेल. पण अजून बी माझ्या काय चुका झाल्या हे कळलेलं नाही. बघ, तुझी चूक एवढीच झाली की तू माझ्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न केलास. नाही रे बाळा, जागा घ्यायला आले नव्हते म्या. तुझ्या आईची मोकळी जागा भरून काढायला आले होते. ह्याच्या आधी तुझ्या आईच्या आयुष्यात कधी संसारात ढवळढवळ केली आहे? तुझे वडील सारखं समजावून सांगायचं, या घरात त्यांची बायको म्हणून आले नव्हते म्या, तर तुझी आई म्हणून खेड्याची तेवढीच वड होती र मला. आणि मी काय केलं? मी ती संधीच दिली नाही तुला. मला आठवतंय ना, तू सतत माझ्यावर माया करायचा प्रयत्न करायचीस, जीव लावण्यासाठी धडपडायचीस, पण मी मात्र सतत तुझा तिरस्कार करत राहील. खरं तर तुझा तिरस्कार नव्हता तो, माझ्या वडिलांना मी काही बोलू शकत नव्हतो. तुझा वडिलांवरचा राग होता ना, तो सगळा मी तुझ्यावरती काढायचो. वाटेल तसं बोलायचो तुला. ते मातृत्व मी अनुभवू शकलो नाही कधी. आणि आता आपल्या नात्यामधलं पाठीमागे बघितल्यानंतर काय आठवतं माहितीये? फक्त तुझ्याशी घाण पद्धतीने वागलो, चिडचिड केली, राग राग केला, तुला ढकललं, तुला बंद करून ठेवलं, सातत्याने तुझा अपमान केला. याच्या पलीकडे मला काही आठवतच नाही. चांगल्या कुठल्या आठवणीच नाहीये. म्हणजे कधीतरी मी तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलोय, तू छान थोपटतेस मला, गाणं म्हणतेस. कधीतरी आपण दोघं छान असे प्रेमाने गप्पा मारत बसलोय. कधीतरी तू मला एखादा घास भरवलायस. अशा चांगल्या आठवणी आठवतच नाहीत मला, कारण त्या नाहीच आहेत. मला पण खूप वाटायचं रे. भाऊ सारखा विचारायचा माझे काय चुकलं म्हणून. दादा माझ्याशी असे का वागतोय? त्याला सांगायला माझ्याकडे काय नव्हतं. काय सांगणार होते त्याला? आपण दोघांनी या काळात खूप काय गमावलंय रे. ती गेलेली आहे, आता परत नाहीये ना. जाऊ दे, पण या उरलेल्या काळात आपल्या नात्याच्या नवीन आठवणी आपण तयार करूया. आणि त्या आठवणींची सुरुवात आपण आता या क्षणापासून करूया. आई, लेखा, भूक जेवढी तीव्र असते तेवढे अन्नाची गोडी लागते. आनंदाचं पण तसंच आहे. आज मला जेवढा आनंद झाला ना, तेवढा आनंद ह्या आधी कधीच झाला नव्हता. खरंय, कुठल्या गोष्टीची ना घाई करायची नसते.
प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. त्या वेळेची वाट बघायची आणि ती वेळ येतेच. ती वेळ आली की इतकं गहीवरून यायला होतं. मला आज तुमचा खूप अभिमान वाटतोय आणि सगळ्यात जास्त अभिमान वाटतोय स्वतःचा. मी वैजयंती रावसाहेब नगरकर असल्याचा.